हॅलो फ्रेंड्स, मी अलका घोडके स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अलका घोडकेस किचन. इथे आपण रोज नवनवीन रेसिपीज बघत असतो आणि आता तर सगळीकडे आषाढी वारीचं आनंदमय वातावरण चालू आहे. म्हणून आषाढी एकादशीच्या सर्व वारकऱ्यांना आणि माझ्या माऊलींना मनापासून शुभेच्छा. आज पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी नगरी पंढरी दुमदुमली आहे आणि विठुराय सुद्धा भक्तांची वाट बघत राऊळात उभा ठाकलेला आहे. आणि आपणही आज बनवलेला आहे विठुरायासाठी सात्विक असा प्रसाद. यामध्ये फक्त 2च जिन्नस घातलेले आहेत, पण प्रत्येक लाडू विठुरायाचं नाव आणि प्रेम भरून केलेला आहे. त्यामुळे लाडूची चव तर एकदम अप्रतिम आहे. तुम्हालाही विठुरायासाठी असा गोड प्रसाद करायचा असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही असे गुळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक आणि खमंग लाडू बनवायला घ्या. चला की मग मंडळी, उशीर कशाला करायचा, लाडू करूया, खाऊया आणि विठ्ठलाची अभंगही गाऊया. तर हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 2 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ. गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे गूळ आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे किंवा मग कसाही बारीक करू शकता. आता सर्वप्रथम आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. 5-7 मिनिटामध्ये शेंगदाणे भाजून होतात. आपल्याला जास्त शेंगदाणे भाजून पण घ्यायचे नाही, उगं नॉर्मल त्याची साल निघण इतके गरम करून घ्यायचे. आणि हे बघा, अशा प्रकारे शेंगदाणे गरम करून घेतलेले आहेत. त्याला असं हातावर चोळलं की त्याचं साल निघालं की बस झालं. एवढंच आपल्याला गरम करून घ्यायचे. आणि हे बघा, याची साल व्यवस्थित निघत आहे. आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. ताटात काढल्यानंतर शेंगदाणे लवकर थंड होतील म्हणून आपण ताटामध्ये काढून घेतलेत. आणि याला थंड झाले की मग आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत, किंवा मग तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून केले तरीही चालतील. कुटून केल्यावर तर आणखीनच भारी चव येते. पण त्याआधी आपल्याला याची अशी साल काढून घ्यायची आणि नंतर मग मिक्सरला फिरवून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व शेंगदाणे चोळून त्याची साल फटकून काढलेली आहे. आणि आता याला मिक्सरला जाडसर असा कुट्टा करणार आहे. आपण भाजीला टाकण्यासाठी करतो का त्याप्रमाणेच, फक्त थोडा जाड केला तरीही चालतो. आणि हे असं आपल्याला जाडसर काढून घ्यायचे. पहिल्या वेळेस फिरवून घेताना जास्त बारीक करायचं नाही, म्हणजे आपल्याला परत गूळ टाकून याला फिरवून घ्यायचे. आपल्याला गुळाची चाचणी करायची नाहीये, त्यामुळे आपल्याला गूळ मिक्सरलाच फिरवून घ्यायचा, म्हणजे गूळ छान मिक्स होतो आणि आपल्याला लाडू बांधायला सोपं जातं. हे बघा, आता गूळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. म्हणजे हे मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर झालं पाहिजे. गुळानं त्याला ओलसरपणा येतो आणि लाडू बांधायला एकदम सोपं जातं. हे बघा, आता ते एका ताटामध्ये काढून घेऊ आपण आणि दुसरंही तसंच त्या पद्धतीनं काढून घ्यायचे. आता हे सर्व गूळ आणि शेंगदाणे जे मिक्सरमधून काढलेले आहेत आपण ते एका ताटामध्ये टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे सर्व लाडूची चव सारखी होईल. अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचे सर्व मिश्रण. जर तुम्हाला यापेक्षा बारीक करायचं असेल तरीही चालेल, पण थोडं जाडसर असेल ना तर त्याची चव एकदम मस्त लागते. आता हे सर्व मी मिश्रण एकजीव केलेलं आहे. हे बघा, याचा लाडू असा आपल्याला बांधता येत आहे. त्यामुळे आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. असा लाडू बांधता आला की समजायचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू करायचे तेवढ्या आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता. जर तुम्हाला सर्व लाडू एकाच आकाराचे बनवायचे असतील तर तुम्ही एक छोटीशी वाटी घेऊ शकता आणि त्या वाटीमध्ये टाकून मिश्रण मग नंतर त्याचे लाडू बांधू शकता. अशा प्रकारे लाडू होत आहेत. हे बघा, किती मस्त झालेत ना. आता याप्रमाणेच आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे. काही छोटे काही मोठे, तुम्हाला जसे करायचे तसे तुम्ही करू शकता. बघा की याला लागते तरी काय, शेंगदाणे आणि गूळ झालं, मग त्यात भरायचं विठुरायाचं प्रेम आणि मग बघा लाडूची चवच एकदम न्यारी येते.
चला आता हळूहळू आपले सर्वच लाडू करून झालेले आहेत. तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपी सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया आपण अशाच पुढच्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.